छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले। टरबूजाच्या दरात अवघ्या 15 दिवसात मोठी घसरण झाली आहे। 25 रुपयांवरून थेट दर 8 ते 9 रुपये प्रति किलोवर आलेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात दाखल झालाय। रमजानच्या सुरुवातीला टरबूजाला 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळत होता, मात्र अचानक दर घसरल्याने शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे उत्पादन खर्च काढणंही कठीण होत आहे। इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम शेतकऱ्यांवर देखील होतोय। नंदुरबारच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। युद्धामुळे आयात निर्यातीला अडथळा येतोय, त्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावलंय। निर्यात थांबल्यानं व्यापाऱ्यांकडून केळी खरेदी करण्यासाठी टाळाटाळ केली जाते। फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या केळीला मार्च महिन्यात व्यापारी खरेदी करण्यास टाळाटाळ करताना दिसतायत। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी झाडावरच पिकत असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। फेब्रुवारी महिन्यात रमजान महिन्याच्या सुरुवातीला सरासरी 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल जाणारी केळी सध्या 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलनेही व्यापारी खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध सुरू आहे, त्यामुळे आयात निर्यातीला अडथळा येतोय। त्याचाच थेट फटका आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर होतोय।